बाबा बाबा सापडले आनंदी. आनंदी किती टेन्शन दिलंस तू आम्हाला. परत असं जाऊ नकोस आता. सॉरी. काळजाचं पाणी पाणी झालं होतं ग बाई माझ्या. मी ठरवलं होतं जोपर्यंत भेटत नाही ना आनंदी तोपर्यंत पाण्याचा घोटही घेणार नाही मी. हो ना दादा, आईनी पाण्याचा घोटही घेतला नाही. भूक लागली, चिप्स खाल्ले, त्यामुळे घसा कोरडा पडला तर कोल्ड्रिंक प्यायला, पण पाण्याचा एक घोट सुद्धा घेतला नाही. गप ग, कशी बोलते, तुला कसं समजत नाही का? बरं आता आत येऊ आम्ही. नाही, माझ्या सुनेवरून मीठ मोऱ्या ओवाळेन मी. तिला आतमध्ये घेन तेव्हा ये. वर्षा जा मीठ मोऱ्या घेऊन ये. हा आई राहू दे ना. बर तू सांगतोयस म्हणून ठीक आहे, पण मला नसतं राहवलं. मला ओवाळायचंच होतं. मला दृष्ट काढायची होती माझ्या सुनेवरून. मला कळतंय मला. जा बस, येतो आम्ही आत. ये बाबू ये. आनंदी आली की नाही आनंदी? आली आनंदी. आनंदी, हा तुझ्या बाप्पाचा प्रसाद. यासाठीच चाललं होतं ना सगळं. बाप्पाचा आशीर्वाद असाच असू दे, म्हणजे कितीही संकट आली तरी सगळे माघारी जाते. आनंदी मला वाटते तितकी मूर्ख नाहीये. राघवराव, काय झाला? आनंदीची काय खबर बात? आबा काळजी करू नका, आनंदी सापडलीये. सुखरूप घरी आणले मी तिला आता. लालबागच्या राजाची कृपा, तो हा त्याच्या पाठीशी. नाही आबा, मला कल्पना आहे तुम्हाला किती त्रास झाला असेल ते. खरं तर चूक माझीच झाली. मी माफी मागतो तुमच्याकडून. नाही नाही राघवराव, पण मी जा बोललोय त्या पोरीच्या काळजी पाय बोलले. नाही खरं आहे ते, मीच हलगर्जीपणा केलाय. एकदा अशा हलगर्जीपणाची शिक्षा भोगली मी, पण पुन्हा असं नाही होऊ देणार मी. तुम्ही इतक्या विश्वासाने तिची जबाबदारी माझ्यावर सोपवली, ती मी आता व्यवस्थित निभावेन. राघवराव, माझी आनंदी तशी हुशार आहे हो खूप, पण काय आहे ना, तुमचं शहर नवं आहे तिच्यासाठी. मी इथून काही करू शकत नाही, पण तिच्या काळजीने झोप नाही लागत हो. पण तुम्ही काळजी घ्या तिची. अगदी व्यवस्थित काळजी घेईन मी, तुम्ही काळजी नका करू आता. हा, ठेवतो फोन. बाप्पाची ना आनंदीवरती खूप कृपा दिसतीये. इतका प्रयत्न करते तिला घरातनं घालवण्यासाठी. मी बरोबर परत आली, बरोबर रस्ता सापडला तिला. नाही, ही फक्त माझ्या घरात नाही आलीये, माझ्या संसारात आलीये, माझ्या आयुष्यात आलीये, राघवच्या आणि माझ्या मध्ये आलीये. तिला काही करून ना घालवलं पाहिजे. कसं घालवता येईल हिला इथं? कोलते वहिनी, कोलते वहिनी, कोलते वहिनी, कोलते वहिनी. तुम्हाला काय वाटलं मी परत नाही येणार? तुम्ही मला दुसरी गाडी आहे असं का सांगितलं? त्यामुळे काय झालं ते मलाही माहिती नव्हतं ना. माझाही गोंधळ झाला. तुला माहितीये बिल्डिंग मधले लोक काय म्हणत होते?
की आनंदी हरवली. घाबरले ग मी. असं वाटलं की तुला आपल्या बरोबर घेऊन आले असते ना तर बरं झालं असतं. किती काळजी करता वहिनी माझी. मी इथे जाब विचारायला नाही आलीये तुम्हाला. होऊ शकतो ना गोंधळ. असू द्या, ते सगळं ठीक आहे. प्रसाद घ्या. तुम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आलात आणि प्रसाद न घेता आलात म्हणून तुमच्यासाठी प्रसाद घेऊन आले. ह्यांनी आणला. घ्या. यंदा पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. बाप्पाच माझ्या मदतीला धावून आला आणि तुम्ही तर दरवेळी माझ्या मदतीला धावून येतात. हो तुम्हीच. खरं सांगू, आज तुमच्याकडून हा गाडीचा गोंधळ झाला नसता ना तर मला कधीच कळलं नसतं की ह्यांना माझी किती काळजी वाटते ते. आणि चिंगीने तर येऊन मला चक्क मिठी मारली. जरा जास्तच कौतुक होतंय माझं. नाही, तुम्ही करतात तेवढं माझं. तुम्ही जर मला रमाताईंच्या घरी पाठवलं नसतं तर त्यांच्या आई वडिलांबद्दल मला कधीच कळलं नसतं. तुम्ही जर मला बाप्पा बसवायला सांगितलं नसतं तर चिंगी माझ्या इतक्या जवळ कधीच आली नसती. बहिणी, इतके दिवस मला कळलं नाही पण तुम्ही मोठ्या बहिणीसारख्या माझ्या पाठीशी उभ्या होतात. वेळोवेळी मदत करत होतात. पण आता आडून आडून मदत करायची गरज नाही. आडून आडून म्हणजे जसं तुम्ही रमाताईंच्या संसारात त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभ्या होतात तसंच माझ्या बाजूने पण राहा. वहिनी, बनाल माझी मैत्रीण? I'm so sorry. I'm so sorry. मी खरं तर आनंदीची जबाबदारी घेतली. तिच्या आबांना मी तसं वचन दिलंय. तिच्याबद्दल फक्त काळजीपोटी मी ती सुद्धा घाबरलेली होती आणि म्हणून तिने. खरं तर चूक माझी आहे. मी तिला एकटीला सोडून गेलो होतो. रमा, आनंदी जर आज हरवली असती ना मी सुद्धा कधीच माफ करू शकलो नसतो. म्हणून भावनेच्या आवेगात तिने यापुढे ती जर का माझ्याजवळ आली अशी आणि तिची काय चूक होती. मी तिचा नवरा आहे. तिचा तो अधिकार आहे. मला मान्य आहे की ती जागा फक्त तुझी आणि तुझीच राहणार कायम. पण रमा, मला तर असं वाटायला लागलं की मी तुम्हा दोघींवर पण अन्याय करतोय. तरी मी असं पुन्हा नाही होत येणार. आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज सॉरी रमा. नवजीवन सोसायटी. गुड. नवजीवन सोसायटी. हे लक्षात राहिलं माझ्या. पुढे? हा, पुढे स्टेलर रोड, बिहाइंड जगन्नाथ परुळेकर स्टॅच्यू, अपोजिट नॉवेल्टी जनरल स्टोर, नियर गोकुळधाम मिठाईवाला. आता तू बोल बरं आनंदी. नवजीवन सोसायटी, स्लेटर रोड, स्टेलर रोड, टेलर रोड, बिहाइंड स्टॅच्यू. कोणता स्टॅच्यू? नाही आठवते मला. आठव. स्टॅच्यू. आठवला. स्टॅच्यू. बिहाइंड जगन्नाथ परुळेकर स्टॅच्यू. गुड आनंदी. आता पुढचं अपोजिट.
आठव आठव अपोजिट. अपोजिट नॉवेल्टी जनरल स्टोर. गुड आनंदी. आता लास्ट. नियर नियर नियर. बोल बोल आठव आठव. नियर. नियर गोकुळधाम मिठाईवाला. व्हेरी गुड आनंदी. तू एवढं छान पायात केलं म्हणून चिंगी तुला देणार आहे स्टार. स्टार फॉर माय गुड स्टुडंट. हा ड्रेस जर तू लक्षात ठेवलास तर तू कधीच हरवणार नाहीस. आणि इतकं छान शिकवलं एका छोट्याशा टीचरने, आता नाही विसरणार मी. चिंगी, झोपायचं नाही आता. 11 वाजून गेले कधीच. चला. बाबा ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट आनंदी. गुड नाईट. थँक्यू. वेलकम. तुझ्यासाठी पांघरून कपाटात आहे. गुड नाईट. अहो काही बोलायचंय का? गुड नाईट.
रमा राघव कर्णिक. आनंदी, शर्ट इस्त्री करून आले की नाही? अहो हँगरला लावलाय. ए आनंदी, माझी मॅथ्सची नोटबुक कुठे? आले आले आले. हे काय? हे बघ इथेच आहे, ये. हे घे इकडे बघ. बाबा कुठे आहेत? हा ए बाबा, बाबा, आलो. बाबा चल ना लवकर, आज पण उशीर झाला. मला गाड्या बघितलंच नाही मी गाड्या. हे घे हे घे. बुक्स घेतलेस? हो आणि पेन्सिल? हो. लिफ्ट पण आली, लिफ्ट पण आली. चल चल चल. हे घे. ओ हे घे हे घे. मी लावते मी लावते. टाटा. टाटा टाटा बटाटा. हा डबा. हे पाय माझे, हे डबा विसरलेत. अगं मग नेऊन दे त्याला. सकाळीच म्हणत होते ऍसिडिटी झाली ऍसिडिटी झाली. आता परत बाहेरचं खाईल, परत ऍसिडिटी होईल. जा 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 घेऊन जा, जा पटकन. अगं ही अशी काय लिफ्टनी जायचं सोडून सारखी अशी जिन्यानी काय जाते? रोज जर 7 मजले असंच वर खाली केलं नाही ना, एक दिवशी नाहीशी होईल. अहो रेवा, अहो रेवा. भाभी जी क्या हुआ? हाँ? अरे चिंकी बिटिया और साहब तो कब के चले गए? हाँ हो ना. भाभी जी एक बात बोलूं? हाँ मधुबल किसी को बोला नहीं था, लेकिन आपको बोलता हूँ. हाँ जब से आप आई है ना, तब से इनका सब कुछ ठीक से चल रहा है जी भाभी जी. हाँ नहीं तो देखिए ना, जब कभी बस आती थी तो चिंगे नहीं आती थी. हाँ और जब चिंगे आती तो बस चली जाती थी. इनका ना सब कुछ भाभी जी गिरमिट गिरमिट जैसा चल रहा था. गिरमिट? अरे गिरमिट नहीं जानती का? अरे वो बोलते हैं ना, वो गोंदल गोंदल. हाँ वैसा सब हो गया था इनका. अरे भाभी जी आपकी सास तो फूल रही है. रुकिए मैं आपके लिए पानी लाता हूँ. नाही नाही नको नको, राहू दे. अरे ऐसा कैसा? अरे कुआं थोड़ा ही खोदना है पानी के लिए, केबिन में है पानी. लाता हूँ लाता हूँ. अरे रुकिए, अरे लाता हूँ रुकिए, लाता हूँ लाता हूँ. आनंदी काय काय करते इथे? ओ हे काय हे काय? डब्बा. डबा विसरला? हो ना. कसं काय? खूप घाई झाली, माझ्या पण लक्षात नाही आलं. मग आता आलंय ना लक्षात, मग ऑफिस मध्ये नेऊन दे डबा. राघव भाऊजींना. काय? हा राघव भाऊजींना ऑफिस मध्ये डबा नेऊन दे. नाही, मी त्यांच्या ऑफिसला आलेलं त्यांना आवडलं नाही तर. का? लग्नाची बायको आहे, यात कसली आली आहे लाज? हो वहिनी, पण मी त्यांच्या ऑफिसला कधी गेले पण नाहीये आणि इथल्या माणसांमध्ये जाण्याची मला सवय पण नाहीये. नको. ये मैडम जी किससे बात कर रही है? मला मैत्रीण मानतेस ना? हो. मैत्रिणीचा सल्ला ऐकणार नाहीस? हे बघ, तू त्याची बायको आहेस, बायको. आणि बायकोचा हक्क काय तुला कोणी पदरात देणार नाहीये, तो तुला मिळवायला लागणार आहे. अहो प्रत्येक नातं प्रेमाने जोडायचंय मला. नको. कसं जोडणार? राघव भाऊजींनी तो गाडीवरचा वडापाव खाल्ल्यानंतर? काय? हा राघव भाऊजींच्या ऑफिसच्या जवळ ना एक मस्त वडापावची गाडी आहे. ज्या दिवशी राघव भाऊजी डबा नेत नाहीत ना, त्या दिवशी वडापाव खातात. अहो त्यांना आज ऍसिडिटीचा त्रास झाला. नको, त्यांनी काही बाहेरचं खायला नको. मग डबा द्यायला पाहिजे की नाही? हो, मी त्यांना डबा नेऊन देतेच. मी जाऊन आईना सांगून येते. हा हे घ्या, डबा ठेवा तुमच्याकडे. बाहेर जाताय तुम्ही? हा. मग कोणाकडे देऊ? एक मिनिट दादा, हा डबा ठेवा बरं. 2 मिनिटं. मी आले ना. ठेवा ना 2 मिनिटं, मी आईला सांगून येते. प्लीज प्लीज ठेवा. 2 मिनिटात आले. हा आले जा. आले आले. हा. किससे बात कर रही थी? कुछ समझ में नहीं आ रहा है.
अरे कोई है क्या इधर? कौन है? ए भगवान, इनकी वजह से मेरे दिमाग में गिरमिट गिरमिट चल रही है अभी। बचा ले भगवान, बचा ले। आनंदी, आता तर खाऊच दे तुझ्या हातचा राघवला.